नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. दिल्लीमध्ये आज संध्याकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरण्याची शक्यता. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची देखील उपस्थिती असणार. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सूर्यकांत पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार. आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूर बंदची हाक. मुख्यमंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर, मात्र शहर बंद. शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक. अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर फिरवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश. अंमली पदार्थ तस्करांवर नव्यानं कारवाई करण्याचे देखील निर्देश. जुलैमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा. विधानसभेसाठी मनसेची जोरदार तयारी. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रत्येक विधानसभेचा अहवाल द्या. राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर स्वराज्य पक्षाचे सारथी संस्थेमधील आंदोलन स्थगित. स्वराज्य पक्षाच्या वतीनं सारथी संस्थेच्या प्रलंबित विषयांसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीमध्ये पवार गट नव्या चेहऱ्यांना संधी देणार. अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची माहिती. तर अजित पवार गटातील आमदार पवारांच्या संपर्कात असल्याचा देखील दावा. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर कंगना रनौत महाराष्ट्र सदना. शासकीय निवासस्थान मिळेपर्यंत कंगना महाराष्ट्र सदनामध्ये मुक्कामी असणार. महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनमध्ये राहत आहेत. श्रीमतीजींनी हिमाचल भवनमध्ये राहायला जावं आणि तिथला मुख्यमंत्री कक्ष वापरावा. संजय राऊतांचा ट्विट करत कंगनावर निशाणा. बसपाची संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बरखास्त. पक्षातील गटबाजीमुळे मायावतींचा मोठा निर्णय. विधानसभा महाविकास आघाडीसोबत लढायच्या आहेत. संभाजी ब्रिगेडकडून इच्छा व्यक्त. महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू. तयारी करा. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांना आदेश. महसूल मंत्री विखे पाटलांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा इशारा. जरांगे म्हणजे मराठा समाज नसल्याच्या विखेंच्या टीकेला आता संभाजी ब्रिगेडचं उत्तर. मराठा नेत्यांनी शहाणं होऊन आरोप बंद करावे. तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल. राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला जरांगेंचं उत्तर. मुस्लिमांना ओबीसी आरक्षण द्या म्हणणाऱ्यांचा अभ्यास कमी. 25 वर्षांपूर्वीच बागवान, कासार या मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण. भुजबळांची जरांगेंवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक. जरांगेंच्या आंदोलनाला विरोध केल्यानं डॉक्टर रमेश तारड यांच्या तोंडाला काळं फासलं. ओबीसी नेते लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन. आम्ही धमकीला भीक घालत नाही. कायद्यावर आमचा विश्वास. लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारासाठी आढावा बैठक. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये बैठकीचं आयोजन. डावखरे तिसऱ्यांदा निवडून आणण्याचं आवाहन. राज्यामध्ये लवकरच राईट टू हेल्थ कायदा लागू करणार. कॅबिनेटमध्ये कायदा पास करून अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. कोल्हापुरातील बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना रद्द. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर कारवाई. KP पाटलांना मोठा धक्का. प्रकाश आंबेडकर बिद्री कारखान्याच्या वाटेमध्ये अडथळे आणताय. राज्य उत्पादन शुल्क विभागाला तपासणीमध्ये आक्षेपार्ह आढळलं नाही. KP पाटलांचा दावा. माजी आमदार कपिल पाटील आणि शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांना नोटीस. मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जमू अभ्यंकर यांच्याकडून नोटीस. अभ्यंकरांवर आदर्श घोटाळ्याप्रकरणी आरोप असल्याचं वक्तव्य भोवलं. भंडाऱ्याच्या जलपर्यटनाच्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं नाव नाही. देवेंद्र फडणवीस नियोजित दौऱ्यामुळे कामाला उपस्थित, मात्र फलकावर नाव हवं होतं. प्रोटोकॉलनुसार नाव नमूद करण्याच्या सूचना दिल्यात. आमदार नरेंद्र भोंडेकर यांची सारवासारव. येत्या 2 दिवसामध्ये मोठा घोटाळा बाहेर काढणार. 5,000 कोटींपेक्षाही जास्त कमिशनबाबत मोठा स्फोट होणार. रोहित पवारांचा इशारा. सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद द्या. रयत क्रांती संघटनेची भाजपच्या कोर कमिटीकडे मागणी. सरकारकडून शेतकरी दुर्लक्षित. रविकांत तुपकर यांचा आरोप. सरकार फक्त निवडणुकीच्या तयारीमध्ये व्यस्त असल्याची देखील टीका. आदित्य ठाकरेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र. वरळी वाहतूक विभागानं कारवाई केल्यानं वाहनांमुळे नागरिकांना त्रास. बाईक आणि कार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची विनंती. रवींद्र धंगेकर कायम बेछूट आरोप करतात. माहिती मागितली तर देत नाहीत. शंभूराज देसाईंची टीका. देसाई अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा धंगेकरांचा आरोप.
चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना पुण्यामध्ये 7,000 कोटींचं ड्रग्ज सापडलं. पाटलांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ड्रग्जचं जे बीज रोवलं गेलं तेच आज उगवत आहे. रोहित पवारांची ट्विट करत टीका. नाशिक मतदारसंघाचे अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांना पैशांचं आमिष देण्यात आल्याचा आरोप. महेंद्र भावसार यांचे चिरंजीव सारांश भावसार यांच्या तक्रारीवरून दोघे पोलिसांच्या ताब्यात. वर्सोवा खाडीजवळ राजन विचारे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून पाहणी. मजूर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ठिकाणाची पाहणी. मजुरांचं शोधकार्य संथ गतीनं होत असल्याचा आरोप. छगन भुजबळांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. पेयजल प्रकल्पाला सुधारित मान्यता देऊन काम तातडीनं सुरू करण्याची मागणी. पुण्यामध्ये भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून बॅनरबाजी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरी मतदारसंघामध्ये बॅनर्स. जालन्यातील परतूरच्या रायगव्हाण गावामध्ये ओबीसी नेते वगळता सर्वच नेत्यांना गावबंदी. पोलिसांनी गावबंदीचे बॅनर हटवले. पुन्हा रितसर परवानगी घेऊन सर्वच नेत्यांना गावबंदी करणार असल्याचा ग्रामस्थांचा पवित्रा. अकोला शहरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून बॅनरबाजी. अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण? बॅनरवर सवाल. भाजपमधीलच अंतर्गत वादातून प्रकार घडल्याची चर्चा. भिवंडी डोंगर उतारावर असलेल्या झोपडपट्टी भागामध्ये दरड कोसळण्याची भीती. जीव मुठीत घेऊन झोपडपट्टीतील नागरिकांचं वास्तव्य. प्रशासनाकडून अद्यापही पर्यायी व्यवस्था नाही. वाशिमच्या मंगरुळपीरमधील शेलू बाजारमध्ये दूषित पाणीपुरवठा. दूषित पाण्यामुळे जळगाव 50हून अधिक जण आजारी. तर स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. मानसिक तणाव कमी करण्यासाठी सोलापूरमध्ये करमाळा पोलिसांसाठी कार्यशाळेचं आयोजन. नानासाहेब साठे यांच्याकडून पोलिसांना विविध विषयांवर मार्गदर्शन. धुळ्यामधील बाळापूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ. कार्यक्रमाला माजी विद्यार्थ्यांची खास उपस्थिती. जुन्या आठवणींना उजाळा. त्याचबरोबर आजी माजी विद्यार्थ्यांच्या गप्पाही रंगल्या. जळगावच्या पालखीमध्ये अनाथ आणि गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 1.5 लाख वह्या आणि पुस्तकांचं वाटप. मतदारसंघातील सर्व अनाथ मुलांच्या पाठीशी असल्याचं गुलाबराव पाटलांचं आश्वासन. मुंबई पालिका आयुक्तांची मुख्यालयातील कार्यालयामध्ये सरप्राईज व्हिजिट. विभाग प्रमुखांना नियमांची अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश. तसंच कर्मचाऱ्यांना कामावर वेळेत येण्याचे आयुक्त कैलास शिंदे यांचे निर्देश. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस. सोयगाव सावळतसह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या पेरण्यांना आता वेग. यवतमाळच्या नेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तालुक्यातील नदी नाल्यांना देखील पूर. शेतजमिनींचं मोठं नुकसान. धुळ्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. नागरिकांची मात्र तारांबळ. येवल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे येवला बस स्थानकाच्या निकृष्ट कामाची पोलखोल. बस स्थानकाला गळती लागली. प्रवाशांची मोठी गैरसोय. वाशिमच्या काकडदाती आणि खरोळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस. सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं. पेरलेल्या बिया खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम. नागरिकांना काहीसा दिलासा. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठला. कश्यपी धरणामधून गंगापूर धरणामध्ये पाणी सोडण्यात आलं. कश्यपी धरणातून पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक. जळगावमध्ये पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक भागामध्ये पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत केवळ 35%च पेरण्या पूर्ण. विदर्भ मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. हातनूर धरण क्षेत्रामध्ये 177 मिलीमीटर पावसाची नोंद. पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडले. नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणामध्ये लातूर पोलिसांकडून वेगानं तपास सुरू. आतापर्यंत 6 जणांचे संबंध उघड. संजय जाधव पोलिसांच्या ताब्यात तर 2 संशयितांची चौकशी सुरू. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त आणि कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पालखीला खांद्यावर घेत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारानं 60 बस जळगावहून पंढरपूरकडे रवाना. हजारो भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घडत असल्यानं माझ्यासाठी आनंदाचा क्षण. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. कराची चतुर्थीनिमित्त दादरच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच
मंदिरामध्ये मोठ्या रांगा. रत्नागिरीतील गणपतीपुळेमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ. पोलिसांकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. शुक्रवारी पालखीचं तेहूवरून पंढरपूरकडे प्रस्थान होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ. कांदा 50 रुपये प्रति किलो तर लसूण 350 रुपये प्रति किलोवर. सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडणार.